नमस्कार मंडळी, मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं गणपती विशेष ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर आज आपण आलोत हमरापूर इथे आणि आपण आज बघणार आहोत सुरेखा आर्ट्स येथे असणाऱ्या गणेश मूर्ती। तर चला या प्रवासाला सुरुवात करूया। सुरुवातीलाच आपल्याला इथे एक शाळा लागते जिथे यांनी सर्व मूर्ती डिस्प्ले केलेल्या आहेत ज्या तयारमध्ये आहेत। तर ह्या सुरुवातीला बघूया, त्याच्यानंतर ह्यांचा बॅक स्टेज आहे जिथे ह्या मूर्ती तयार कशा होतात त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवणार। तर आता आपल्यासोबत अनंत काका आहेत। काका, ह्या शाळेबद्दल सांगा आणि इकडच्या एरियाबद्दल, कारण इथं मी आलोय, इथपर्यंत येताना प्रत्येक घरोघरीच गणपती बघायला वाटतात। तर सुरुवातीला तुमच्या शाळेविषयी आणि इकडच्या ह्या गणपतीचा जो माहोल आहे त्याच्याविषयी सांगा। आता हा आमचा म्हणजे वडिलोपार्जित कारखाना आहे, जवळजवळ 2 पिढ्या झाल्या। त्यावेळेला एरियामध्ये एक पण नव्हता कारखाना। ओके, म्हणजे हा खूप जुना हां, जुना कारखाना। हे आता आमच्याकडे शिकून प्रत्येक 100, 200, 300 पण पेंटिंग तुमची खूप छान आहे खरंच। मला म्हणजे मी इथं थांबलो खूप आज पहिलाच। आणि इथं मातीचा माहोल नाही, माती विषय नाही इथं, शाडू माती POP फक्त POP। ओके, आणि ही तुमची शाळा एक खूप वर्ष झाली। त्याच्यानंतर तुमच्या प्राईस रेंज सांगा, म्हणजे कुठल्या हाईटपासून कितपर्यंत गणपती तुमच्या इथं आहे? 1.5 फूट, 1000, 1.5 फूट, 1000, 2 फूट 1500, 2 फूट 1500 एक म्हणजे प्राईस रेंज आहे। म्हणजे ही प्राईस रेंज वरती खाली होऊ शकते, जशी पेंटिंग वगैरे असेल तरी तशी असते। त्याच्यानंतर अजून म्हणजे किती मोठ्या मूर्त्या बनवतो तुम्ही? 10 फुटापर्यंत 40-45 10 फुटापर्यंत मूर्त्या काका बनवतात आणि 40-45 हजारपर्यंत ही प्राईस जाते। जर तुम्हाला जर मूर्त्या अशा हव्या असतील तर नक्की तुम्ही काकांना व्हिजिट करा, मी तुम्हाला नंबर हे डिस्क्रिप्शनमध्ये देईन। धन्यवाद काका। तर सुरुवातीला आपण हा कारखाना आधी फिरून घेऊया आणि या छान छान मूर्ती मी तुम्हाला दाखवते, चला। मूर्तीची साईज तुम्हाला इथे दिली आहे, हे 84 इंच आहे, हे लक्षात ठेवा। या प्रत्येक मूर्तीवर तुम्हाला इथे खाली असा स्टिकर दिसेल जिथे तुम्हाला त्या मूर्तीची हाईट किती आहे ते समजू शकतो। आणि हा आपला लालबागचा राजा। मला इथे सर्वात जास्त आवडलेली मूर्ती ती तुम्हाला आधी दाखवतो। ही बघा, ही आहे, हिची डिटेलिंग बघा। आणि ही मूर्ती जबरदस्त आहे। इथं रिफ्लेक्शन पडतं म्हणून दिसत नाही, पण तुम्ही इथं जर आलात तर नक्कीच तुम्हाला इथं थांबवून ठेवली ही मूर्ती। आणि त्याची डिटेलिंग बघा, मी दाखवायचा प्रयत्न करतोय, जबरदस्त। सुपर्ब पेंटिंग मला खरंच आवडली आणि थोडंसं तिथं असं मनाला भारी वाटलं की हां बाबा, खरंच आता येऊन काहीतरी चीज झालं इथं आलेच। तर इकडे यांच्या मूर्त्या डिस्प्ले केल्यात, त्याच्यानंतर इथे पण थोडंसं डिस्प्ले केल्यात आणि मग इथून आतमध्ये कारखान्याच्या आतमध्ये जायला रस्ता आहे। आता आपण आतमध्ये बघूया मूर्त्या, बरोबर। ओके, रश्मी मॅडम आहेत पुढे आणि जबरदस्त मोठ्या मूर्त्या आहेत इथे, एकदम लहान मूर्तीपासून ते तुम्हाला पूर्ण मोठ्या मूर्त्या बघायला भेटतील। ह्या 10 फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत, हे बघा, जसे काका आपल्याला बोलले मगाशी त्याचप्रमाणे। जी आपल्याला बाहेर मूर्ती बघायला भेटली होती ना, मी तुम्हाला दाखवतो, इथं फोटो टाकतो, तीच सेम मूर्ती इथं आहे, फक्त ही रेडी नाही। आणि रेडी झाल्यावर ही मूर्ती कशी वाटते ते तुम्हाला दाखवतो। ह्या मोस्टली एवढ्या मोठ्या मूर्त्या ह्या मंडळाच्या असतात, ह्या मी तरी बघितल्यात आणि जबरदस्त आहे खरंच। त्यानंतर ह्या साईडला येऊया, इथे थोड्या 5 फूट 4 फुटाच्या मूर्त्या आहेत। ही फर्स्ट स्टेज आहे, त्याच्यानंतर मूर्त्या इथं आणल्या जातात आणि असा बॉडी कलर दिला जातो। आता बॉडी कलर देऊन काही मूर्त्या रेडी आहेत, त्यानंतर मग या साईडला मूर्त्या येतात, इथे पण तशीच सिस्टीम आहे, जिकडे मग शेडिंग केली जाते आणि मग फायनल वर्कसाठी इकडे फायनल वर्क होतं अशा प्रकारे।
ह्या बघा, ह्या मूर्त्या पण आता रेडी आहेत, बॉडी कलर आणि शेडिंग दिलेली आहे. आणि मग शेवटचं डोळ्यांचं काम बाकी आहे बघा. इकडे बघा रेडी झालं आहे. आता इथे जेवायला गेलेत ना, तर तुम्हाला दाखवलं असतं हा काम. आणि ह्या मूर्त्या पण बघा खूप छान वाटतात. आपला आई एकविरेचं नाव, आई एकविरेची टोपी असलेला नाखवा, जबरदस्त ना रश्मी, भारी वाटते ना. इथे पण बघा ह्या खूप लहान लहान मूर्त्या आहेत बाप्पाच्या, किती सुंदर वाटतात. तुम्हाला या मूर्त्या कशा वाटल्या नक्की सांगा. या लहान मूर्त्या आहेत पण एवढ्या आकर्षक आहेत ना, खरंच भारी. ही मूर्ती बघा काय वाटते यार बाप्पा. ही पण बघा, ही तीच सेम मूर्ती आहे, फक्त याला ज्वेलरी वर्क. हां हीच जी काचेमध्ये मूर्ती दाखवली ना, ही बघा, ही एक श्रीरामाची मूर्ती. ही जय मल्हारची मूर्ती बघा. तर ही चित्रशाळा संपूर्ण फिरून झालेली आहे. आणि इकडच्या जर मूर्त्या तुम्हाला आवडल्या असतील तर ह्या कॉन्टॅक्ट तुम्हाला नंबर देतो, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्यांना कॉन्टॅक्ट करा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.